नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 या विषयाचा पेपर. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. यापूर्वीही मी आपल्याला इयत्ता 10वी हिंदी या विषयाचा पेपर दिलेला होता. त्यामधील कमीत कमी 40 ते 50 गुणांचा पेपर जसाची तसा आपल्या परीक्षेमध्ये आलेला आहे. आपण ते आताही जाऊन चेक करून घेऊ शकतात आणि या पेपराचाही आपल्याला खूप सारा फायदा होईल, त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला 1A. खालीलपैकी आपल्याला इथे कोणतेही दोन प्रश्न हे सोडवायचे असणार आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये त्यामध्ये पहिला आहे ए बरोबर महिरूपी कंसामध्ये 1 2 3 4 आणि 5, बी बरोबर महिरूपी कंसामध्ये 5 6 7. तर ए संयोग संच, बी आपल्याला लिहायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, संयोग संच म्हणजे काय असतो, तर यामध्ये दोनही संचामधील संख्या लिहायच्या असतात, फक्त यामधील सारखी संख्याही सोडायची असते. जसं की उत्तर या ठिकाणी आपण लिहायचं आहे ए बरोबर संयोग संचामध्ये 1 2 3 4 5 आणि बी बरोबर 5 6 7. तर ए संयोग संच बी बरोबर 1 2 3 4 5 6 आणि 7 अशा प्रकारे आपण याचं उत्तर हे लिहायचं आहे. यासाठी आपल्याला 1 गुण मिळेल. यानंतर यामध्ये 2 असणार आहे. वर्गमुळामध्ये 50ला सोपे रूप द्या. तर याला आपल्याला याचं सोपे रूप हे द्यायचं आहे. तर या ठिकाणी उत्तर पाहायचं आहे. सर्वात पहिले आपण वर्गमुळामध्ये 50 हे लिहायचे आहेत. बरोबर. आता याची आपल्याला फोड करायची आणि फोड आपण कशा स्वरूपामध्ये करायची, तर 50चे असे अवयव पाडायचे की जी पूर्ण वर्गसंख्या असणार आहे. आता यामध्ये 50ची पूर्ण वर्गसंख्या म्हणजेच 25 गुणिले 2 बरोबर 50. आता यामधील जो 25 आहे हा कशाचा वर्गमूळ आहे, तर हा 5चा वर्गमूळ आहे. त्यामुळे 5 वर्गमुळामध्ये 2 अशा प्रकारे आपण याचं सोपे रूप हे द्यायचं आहे. यासाठी आपल्याला 1 गुण हा मिळणार आहे. यानंतर यामध्ये 3 आहे. कोटी 7 असलेली त्रिपदी आपल्याला लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले कोटी म्हणजे काय, तर वर जो आपण अंक लिहितो छोटासा, तो याला आपण काय म्हणतो, तर कोटी असे आपण म्हणतो. आता यापासून त्रिपदी ही आपल्याला लिहायची आहे. तर याचं उत्तर यामध्ये उदाहरणार्थ 2x7 अधिक x - 10 अशा प्रकारे आपण याची त्रिपदीही लिहायची आहे. यानंतर यामध्ये 4 पाहूयात. 15 20चे शतमान रूपांतर करायचे आहे. तर याचं उत्तर यामध्ये 15 20 बरोबर 15/20 बरोबर 15 गुणिले 5 आणि 100 20 गुणिले 5 म्हणजेच 75/100. तर एकूण 75%. 15 20 म्हणजे काय, तर 75% हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर यामध्ये 5 आहे. 3x अधिक 5y बरोबर 9 आणि 5x अधिक 3y बरोबर 7. तर x वजा yची किंमत आपल्याला इथे काढायची आहे. यामध्ये उत्तर सर्वात पहिले आपण या दोघांचीही बेरीज करून घ्यायची आहे. तर आपल्या इथे बेरीज काय होईल, 8x अधिक 8y बरोबर 16. आणि इथे आपण कारण काय लिहायचं, तर समीकरण 1 व 2 यांची बेरीज आपण केलेली आहे. त्यानंतर 8x वजा y बरोबर 2 म्हणजे उत्तर आता कशा स्वरूपामध्ये आलं आहे, तर वरील जे आपलं समीकरण आहे, तर या समीकरणाला आपण 8ने भागले आहे, त्यामुळे काय आलं 8x अधिक y बरोबर 2 हे आपलं उत्तर इथे आलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 6 आहे. 35 व 40 या वर्गांची आपल्याला वर्गमर्यादा ही सांगायची. तर खालची वर्गमर्यादा व वरची वर्गमर्यादा. आता खालची वर्गमर्यादा म्हणजेच किती आहे आपली, यामध्ये 35 आहे आणि वरची वर्गमर्यादा म्हणजेच यामध्ये आपली 40 ही वरची वर्गमर्यादा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 1 व त्यामधील बी असणार आहे. खालीलपैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला इथे सोडवायचे आहेत. ठीक आहे. यामध्ये पहिला आहे. मुकुंदचे 7 वर्षाचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये आहे. आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे. यावरून एकरी उत्पन्नाचा मध्य काढायचा आहे. सर्वात पहिले एकूण किती वर्षांचे उत्पन्न आहे, तर 7 वर्षाचे उत्पन्न आहे. तर आपण काय करायचं आहे, तर भागिले खाली 7 लिहायचं आहे आणि जे उत्पन्न असेल तरी उत्पन्न आपण वर इथे लिहून घ्यायचं आहे. आता या सर्वांची जर बेरीज केली तर सर्वांची बेरीज किती येणार आहे आपली, तर ती येणार आहे 49. आता 49 आणि 7 वर्ष म्हणून 49 भागिले 7. तर मुकुंदच्या एकरी उत्पन्नाचा मध्य 7 क्विंटल आहे. ठीक आहे, कारण 7 7 49. यानंतर यामध्ये 2 आहे. समजा अलकाला दरमहा पाठवण्यात येणारी रक्कम किती आहे, आपल्या इथे x रुपये आहे. ठीक आहे, किती आहे, x रुपये आहे. आणि ती किती खर्च करते, तर 90% रक्कम ती खर्च करते आणि 10% रक्कम ती काय करते आहे, बचत करते. जर आता इथे लक्षात ठेवायचं, तर कोणत्याही टक्केची 10% रक्कम किती आहे, 120 आहे. तर 100% रक्कम किती असणार आहे, तर ती असणार आहे 1200. अशा प्रकारे आपण दुसऱ्याचं उत्तर हे लिहायचं आहे.
यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून यामध्ये उत्तर आपल्याला लिहायचे आहे. त्यामधील पहिला आहे एक्सचा वर्ग अधिक के एक्स अधिक के बरोबर 0 ची मूळ वास्तव समान असतील तर के ची किंमत खालीलपैकी कोणती आहे? यामध्ये ए आहे 0, बी आहे 4, सी आहे 0 किंवा 4 आणि डी आहे 2. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच 0 किंवा 4 हे याचं योग्य उत्तर यामध्ये असेल. यानंतर 2 आहे 15, 10, 5 या अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज खालीलपैकी कोणती? तर जर आपण याचं उत्तर काढलं तर आपल्याला मिळणार आहे ए बरोबर वजा 75 ही या अंकगणितीय श्रेणीच्या पहिल्या 10 पदांची बेरीज ही होणार आहे. यानंतर 3 आहे नोंदणीकृत व्यापाराच्या GST इनमध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात? तर हे आपल्याला माहिती हवं की नोंदणीकृत व्यापाराच्या GST इनमध्ये एकूण 15 अक्षरे असतात. यानंतर 4 आहे एक्स अधिक वाय बरोबर 3, 3x वजा 2y बरोबर 4 ही समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवताना डी ची किंमत किती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच वजा 5. यानंतर बी आहे खालीलपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत एकूण 4 गुणांसाठी. त्यामध्ये सर्वात जो पहिला आहे तो आहे योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यामधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला तर तो पत्ता इस्पिकचा असणे याची संभाव्यता आपल्याला यामध्ये सांगायची आहे. तर याचं उत्तर येथे पाहिजे सर्वात पहिले एकूण पत्ते किती असतात तर पत्ते हे 52 असतात म्हणजे संपूर्ण संख्या ही आपली 52 असणार आहे. त्यामधील इस्पिकचा पत्त्याची संभाव्यता किती राहू शकते 13 म्हणजेच 13 भागिले 52 बरोबर 1/4 हे याचं उत्तर असणार आहे. यानंतर 2 पाहायचं आहे काय खालील सारणीतील एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील व्यक्तींनी रक्तदानाची माहिती दिली आहे. त्या माहिती वृत्तलेखाने दर्शवण्यासाठी प्रत्येक वयोगटातील केंद्रीय कोणाची मापे इथे आपल्याला ठरवायची आहे. तर रक्तदान करणाऱ्या व्यक्तींची संख्या ठीक आहे 80 आहे 60 आहे 35 आहे आणि 200 आहे. त्यावरून आपण इथे काय करायचं याचं उत्तर हे लिहायचं. सर्वात पहिले वयोगट व वर्ष लिहायचे त्यानंतर व्यक्तींची संख्याही लिहायची व केंद्रीय कोणाची माप आपण इथे सांगायचं आहे. आता यामध्ये 20 ते 25 80 80 भागिले 200 गुणिले 360 म्हणजेच केंद्रीय कोणाचं माप किती असतं तर 360 असतं म्हणून 80 भागिले 200 गुणिले 360 आणि या ठिकाणी आपण जो 200 वापरलेला आहे तर आता हा 200 का तर 80 अधिक 60 अधिक 35 अधिक 25 म्हणजेच एकूणाची बेरीज किती येणार आहे तर ही 200 येणार आहे म्हणून 200. त्याचप्रमाणे 60 भागिले 200 गुणिले 360 बरोबर 108 त्यानंतर 35 भागिले 200 गुणिले 360 बरोबर 63 आणि 25 भागिले 200 गुणिले 360 म्हणजेच 45 असं हे याचं उत्तर असणार आहे. यानंतर यामध्ये 3 आहे एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली तर एका शेअरची किंमत किती असणार आहे? यामध्ये उत्तर बघायचं आपण. एका शेअरचा बाजारभाव काय आहे 200 आहे. दलाली आपण त्यावर किती देतो ठीक आहे दलाली आपण किती दिली त्यावर तर 0.30. आता 0.3 म्हणजेच 200ची एकूण किती रक्कम होईल तर 0.60. तर 200 अधिक 0.60 म्हणजेच 200.60 रुपये ही काय असणार आहे एकूण त्या शेअर बाजाराचा किंमत असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 त्यामधील ए खालीलपैकी कोणतेही 2 कृत्य आपल्याला पूर्ण करायचे आहेत एकूण 4 गुणांसाठी. त्यामधील पहिला आहे एक्स वजा वाय बरोबर 1 या समीकरणाचा आपल्याला इथे सारणी पूर्ण करायची आहे. आता एक्स वजा वाय याची सारणी पूर्ण करण्यासाठी आपण अशा प्रकारची सारणी पूर्ण करायची आहे ठीक आहे. इथे वायची किंमत जर एक्सची किंमत जर आपण 0 घेतली तर वायची किंमत ही वजा 1 येणार आहे म्हणजेच एक्स वाय 0 वजा 1. त्यानंतर जर आपण एक्सची किंमत जर 1 टाकली तर वायची किंमत किती असणार आहे 0 असणार आहे म्हणजेच 1 वजा 0. त्यानंतर यामध्ये 2 आहे 1, 3, 5, 149 या अंकगणितीय श्रेणीतील पदांची संख्या रिकाम्या चौकटीत येथे आपल्याला पूर्ण करायची आहे. यामध्ये आपल्याला ए दिलेला आहे डी आपल्याला काढायचं आहे व टी एन आपल्याला इथे लिहायचं आहे. तर याचं उत्तर आपण अशा स्वरूपामध्ये याचं उत्तर आपण इथे लिहायचं आहे. इथे रिक्त स्थानांची आपण इथे पूर्तता केलेली आहे ठीक आहे. इथे 2 त्यानंतर सूत्रामध्ये आपण किमती टाकायच्या आहे. त्यानंतर 2n वजा 2 बरोबर 1 आणि n बरोबर 75. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 3 व त्यामधील बी आहे खालीलपैकी कोणतेही 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत एकूण 4 गुणांसाठी. त्यामधील पहिला आहे सोडवा 5m वर्ग वजा 22m वजा 15 बरोबर 0 ठीक आहे. हे गणित आपल्याला दिले आणि ते आपल्याला सोडवायचं आहे. तिथे बघा सर्वात पहिले गणित लिहायचं आहे. त्यानंतर वजा 52ची आपल्याला काय करायची फोड करायची जेणेकरून त्याचे सारखे अवयव आपल्याला पडायला पाहिजे म्हणजेच वजा 25 अधिक 3m ही याची काय केली आपण इथे फोड केलेली आहे.
आता यामधील सारखे घटक आपल्याला एका ठिकाणी आहे काढायचे आहेत. ठीक आहे. तर m-5 आणि 5m-3 हे काय होतील, यामधील सारखे घटक हे असणार आहे. ठीक आहे. आता या सारख्या घटकांमधून काय करायचे, तर 2 कंस काढायचे. त्यामध्ये पहिला जो कंस असणार आहे तर m-5 आणि 5m-3 अशा प्रकारे याचे पहिला कंस आणि हा त्यानंतर याचा दुसरा कंस हा असणार आहे बरोबर 0. आता m-5 बरोबर 0 किंवा 5m-3 बरोबर 0. तर m बरोबर 5 किंवा m बरोबर -5/3 अशा प्रकारे याचं आपण उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर यामध्ये 3 आहे. एका अंकगणितीय श्रेणीतील पहिले पद काय आहे, तर 10,000 आहे व सामान्य फरक किती आहे, तर 2,000 आहे. तर त्या श्रेणीतील एकूण 12 पदांची संख्या किती. आता या ठिकाणी उत्तर बरोबर, या ठिकाणी आपण SNचं सूत्र वापरायचं. n छेद 2 कंसामध्ये 2a + n - 1 × d हे आपण काय करायचं, ते सर्वात पहिले सूत्र वापरायचं आहे. त्यानंतर एकूण मुदत किती आहे, तर एकूण मुदत ही आपल्याला 12 आहे म्हणून 12/2 2 गुणिले 10,000 अधिक 12 वजा 1 गुणिले 2,000 आणि संपूर्ण उत्तर काढल्याच्या नंतर आपलं काय असणार आहे, याचं उत्तर फायनल 2,52,000 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत एकूण 4 गुणांसाठी. त्यामध्ये एक आहे, जर अल्फा अधिक बीटा x वर्ग वजा 2x वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग ची किंमत आपल्याला इथे काढायची आहे. त्यामध्ये उत्तर ठीक आहे. अशा सर्वांमध्ये आपण इथे काय करायचं, तर उत्तर हे काढायचं. त्यामध्ये a बरोबर 1, b बरोबर -2 आणि c बरोबर -7. तर अल्फा अधिक बीटा म्हणजेच -b/a त्याची मांडणी करायची. त्यानंतर अल्फा गुणिले बीटा काढायचे. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आणि याचं उत्तर जे असणार आहे, तर याचं उत्तर हे 18 असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न यामध्ये 2 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहे. यासाठी 3 अंकी नैसर्गिक समूहामध्ये 5 ने भाग जाणाऱ्या संख्या याची सुरुवात कशापासून होती, तर 100 पासून. 100, 105 आणि जे लास्ट संख्या आहे ती किती आहे, 995. यामध्ये TNचं आपण इथे सूत्र वापरायचं आहे आणि त्या सूत्रानुसार 995 बरोबर 100 अधिक n वजा 1 5. ठीक आहे. तर त्या एकूण 180 संख्या या असणार आहेत. यानंतर यामध्ये 3 आहे, खालील सारणीत काही कुटुंबाची वार्षिक उत्पन्ने दिली आहेत त्यावरून आलेख तयार करायचा आहे. ठीक आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर या गणितावरून आपल्याला आलेख हा लिहायचा आहे आणि आपण अशा स्वरूपामध्ये व्यवस्थितपणे यामध्ये आलेख काढायचा आहे. XY अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5,000 दाखवायचे आणि Y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 कुटुंब हे दाखवायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणताही एक प्रश्न हा सोडवायचा आहे. त्यामध्ये पहिला आहे, योगेशला काम करण्यासाठी विवेकपेक्षा 3 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 2 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच करण्यास किती दिवस लागतील. या ठिकाणी पहिला, समजा विवेक एक काम किती दिवसामध्ये करतो, तर x दिवसामध्ये कंप्लीट करतो. त्यानंतर तेच काम योगेश किती दिवसामध्ये कंप्लीट करतो, तर x अधिक 3 दिवसामध्ये कंप्लीट करतो. तर एका दिवसात विवेकने केलेले काम किती असणार आहे, 1/x हे असणार आहे आणि एका दिवसात योगेशने केलेले काम 1/x अधिक त्यामध्ये काय मिळवायचं आपण 3 हे असणार आहे. आता हे काय झालं, तर दोघींचं काय झालं, तर काम झालं. यानंतर दोघींच्या कामाची आपण बेरीज केल्याच्या नंतर 1/x अधिक 1/x अधिक 3 याचं उत्तर किती येईल, 1/2 हे याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे संपूर्ण गणित हे आपण यामध्ये सोडवायचं आहे. तर याचं फायनल उत्तर काय आहे, तर विवेक ते काम 3 दिवसात व योगेश ते काम 6 दिवसात पूर्ण करतो. यानंतर 2 आहे, एका रुग्णालयात एके दिवशी उपचारासाठी दाखल झालेल्या विविध वयोगटातील रुग्णांची वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. त्यावरून रुग्णांच्या वयाचे मध्यक यामध्ये आपल्याला काढायचे आहे. ठीक आहे. इथे पाहिजे रुग्णांची वारंवारता संख्या आहे 10 ते 20, 40, 20 ते 30, 32, 35, 45, 33 आणि 15. आणि यावरून आपण इथे व्यवस्थितपणे याचं उत्तर लिहायचं. रुग्णांच्या वयाचे मध्य किती असणार आहे, तर 38 वर्ष हे असणार.